खरात प्रकरणामध्ये सरकारकडे महत्त्वाचे पुरावे आहेत. खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके सरकारकडे पुरावे आहेत अशी माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. खरात प्रकरणामध्ये एका नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा वक्तव्य केलेलं आहे. त्या नेत्यानं असं म्हटलंय की सरकारकडे इतके पुरावे नक्कीच आहेत की आयुष्यभर म्हणजे उर्वरित जे खरातचं आयुष्य आहे ते सगळं जेलमध्ये जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सगळ्या मुसलमानांची वरात काढली असती असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे कालपासून नव्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. यावरून वाद होऊ शकतो. मुस्लिम समाजमध्ये एक मिनिट मी काल परवा बोलताना म्हणालो, कालच्या खरातच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली. पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे. त्याला नालायक बनण्याची ताकद असली पाहिजे. ती समाजामध्ये निर्माण केली. तुम्ही तर शिकलेले आहे, सावित्रीच्या की माझ्या पुढे बसलेले. बोंधू बाबाची वरात काढलीच ना. बरं, हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं. 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा बोंधूबाबा आहे. आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये. बोंधूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही.